ते भवंगा रे बाकी सब बंगा रे. पाहिलं त्या पोरीचा टाइम काढला तर किती भारी होऊन जाईल ना. आपण रोज इथे येतो घंटा घंटा थांबतो ती पोरगी काही दिसतच नाही. आपल्याला त्या पोरीचा टाइम काढला पाहिजे. तुम्ही येड्यावानी करू नका. तिचा बाप लय डेंजर. तिच्या बापाकडे बंदूक आहे बेल्ट आहे. लय जणांना मारताना पाहिलं मी तिच्या बापाला. तुम्हाला असं लाल करून सोडीन तो. आणि ती पोरगी बी लय डेंजर बरं. 4-5 जणांचे कान फड फोडताना पाहिलं मी तिला. भाऊ त्या पोरीच्या बापाकडे ना बंदुकी असू दे का ती कुठली गँगस्टर असू दे आम्हाला काही घेणदेण नाही. तू ना जाय मुतून येवाय जाय निघ चल. मायला लयच मनावर घेत रे. खरंच मुतायला गेले ते. अरे ती पोरगी आली ती खरंच मारत असेल खरे. मी काय म्हणतो चेक करूया पण कसं करायचं. आयडिया थांब. इकडे इकडे इकडे. काय रे काय म्हणत होता. एक काम कर हे जरा कुत्र्याला बिस्किट टाक बरं. मान काय भारी चांगला माणूस रे तू. मुख्य जनावरांचा आशीर्वाद भेटन तुला लय माहिती का. यू यू. अरे बाप ही शाळा आहे का ती. आय लव्ह यू. मी नाही. काय बोलला काय बोलला? काही नाही एक शब्द बी बोललो नाही मी. म्हणत बी नव्हतं ते. विषय काय झालं तुम्ही महाराजच्या आधी ना दोन. नाही मी तुला मारत नाही पण तू जे बोलला ना ते आवडलं मला. हा परत एकदा बोल. काय तुम्हाला खरं आवडलं. आय लव्ह यू आवडलं तुम्हाला. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू 4-5-100-50 जेवढे असन तेवढे. आय लव्ह यू सो मच. कुठं आय लव्ह यू कुठं उड्या मारू मी. अहो ते ना मा पिक्चर करीत होते ते जाऊ द्या तुम्हाला नंतर सांगेन मी ती शाळा. मा पिक्चर करते तुम्ही भाड्या हो. अरे बाई आय लव्ह यू जाऊ द्या मी तुम्हाला नंतर सांगेन. चला आपण फिरून येऊ जरा. चायला पटली ना भैयाला ही. कोणाची आयडिया होती रे. अबे जिंदगीला लागलेलं ग्रहण तुझीच आयडिया होती ती. माहीच होती हा मग हाणार मग मला.